नमस्कार. आर के फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज आहोत ऊसाच्या बागेमध्ये. तर ऊस लावून झाला 2 महिने. तर 2 महिने झालं ह्याच्यामध्ये आपण काय काय केले, काय काय प्रॅक्टिस केली, काय काय आपण कामं केलीत ह्या ऊसासाठी, ते आज बघणार आहोत. तर 27 ऑक्टोबरला ही ह्या फळामध्ये रोप लागण केली होती. 27 ऑक्टोबर 2024. आज आहे 29 डिसेंबर, म्हणजे 2 महिने पूर्ण झालेत. ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण काय काय केलं ह्या ऊसासाठी आणि काय काय आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागला. तर रोप लावल्यानंतर रोप कधी पण म्हणतो ते रोप लावल्यानंतर थोडं रोप सुरुवातीला ऊस चांगला दिसत नाही म्हणतो ते, तरी पण आणि कांड लावलेला चांगला दिसतो ऊस. बरोबर तसंच झालं. रोप लावल्यानंतर शेजारवाले पण कांड्या लावले आपले. तर बरेच लोक कांड्या पण लावलेत आणि रोप म्हणजे माझं एकटाच रोप होतं, त्यामुळे थोडं नाराजी झाली. कांड लावलेला जोमदार कोंब उठले आणि माझा ऊस एकच 15-3 आठवड्यापर्यंत जे लावलेला होता कोंब तो एक दिसायचा. मग 3 आठवड्यानंतर हळूहळू हे झाले, म्हणजे फुटे सुटायला लागले. त्यानंतर थोडं म्हणजे बरं वाटायला लागलं. सुरुवातीला बघा, म्हणजे जेव्हा ऊस बरं लागला आता म्हणजे एकदम असं. त्यानंतर आता 2 महिन्यानंतर ऊस असा जो जेटा कोंब आहे तो आता 2-3 फुटाला आला आहे आणि फुटे पण 1 फुटाला आलेत. 1.5 फूट आलेत. ते पण काय जागी 1.5 फूट आलेत, काय जागी 1 फूट आहे. तर चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. रोप लावावे. रोप लावल्यामुळे लागण चांगली होते, म्हणजे तुटाळा होत नाही एकसारखा. आपल्याला प्रत्येक म्हणजे अंतर सांभाळता येतो, त्यामुळं तुटाळा झालेला लावता येतं. जास्त माझे 7,100 रोप लावले होते, त्याच्यामध्ये जास्त काय तुटाळ झाले नाहीत. दिवाळीच्या टायमाला लावलं होतं, असं एकदम सेट होतं. म्हणजे पाऊस वगैरे पडत होता, पाऊस चालू होता, त्यामुळे बारीक बारीक पाऊस चालू होता, त्यामुळं व्यवस्थित सेट झालं. ते एकदम भारी सेट झालेलं आहे. प्रॉब्लेम एकच आहे की ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा केलं, त्यामुळे जरा हरभऱ्याची दाटणी होत आहे. तरी पण काय प्रॉब्लेम नाही. हरभऱ्याची बेवड पडल्यानंतर आता उसाला काय थोडा प्रॉब्लेम आहे, तरी पण आहे प्रॉब्लेम. बघू आता काय होईल पुढच्या पुढे, त्याचं काय सांगता येणार नाही. तर काय करता पण येणार नाही. हरभरा पण चांगला आहे तसं, म्हणजे काय असं काय फेल गेलं नाही हरभरा. हरभऱ्याला घाटी लागत आहेत, फुल पण सुटलेलं आहे. ते सगळं राहू दे. आपण ऊसाकडे वळूया. ऊसासाठी काय काय केलं ह्या ते आपण बघणार आहोत. तर 27 ऑक्टोबरला लागण केल्यानंतर, रोप लागण केल्यानंतर 4 दिवसांनी, म्हणजे 31 ऑक्टोबरला 27 ऑक्टोबरला लॉगिन केल्यानंतर 31 ऑक्टोबरला, म्हणजे 4 दिवसानंतर त्याला पहिली आळवणीमध्ये जॅटॉनिकचं नर्सरी किट वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये NPK येतं आहे, झिंक येतं आहे, त्यानंतर जॅटॉनिक M म्हणून येतं आहे. ते ही तिन्ही प्रोडक्ट वापरल्यामुळं ऊसाला मुळी सुटते. मग त्या दिवशी तर ऊसाला असं काय म्हणजे कलर तोडा का नव्हता. ज्या दिवशी आपण पहिली आळवणी घातलो त्यावेळी कलर काय नव्हता, पण तरी पण असं नाराज होते. तरी पण आळवणी सुरू केली, घाबरलो नाही. विचारलेलं 4 लोकांना, व्हिडिओ पाहिले. तर सुरुवातीला रोपांचं जरा म्हणजे तेवढं काय वाटत नाही, म्हणजे की तेवढं फुलं असं म्हणजे ते ताजे पण वाटत नसतं. तरी पण पहिली आळवणी केली. पहिली आळवणी 31 ऑक्टोबरला केल्यानंतर
मग दुसऱ्या आळवणी 4 नोव्हेंबरला दुसरी आळवणी केली. 4 नोव्हेंबरला दुसरी आळवणी. त्याच्यामध्ये पहिल्या आळवणीमध्ये आपल्याला जेटानिकचं NPK, झिंक आणि जेटॉनिक M हे तिन्ही असतात. म्हणजे जेटॉनिक M असतं 1250 ग्रॅम आणि NPK असतं 500 ग्रॅम आणि झिंक असतं 250 ग्रॅम. हे टोटल 2 किलोचं पॅकेट होतं. मग त्याची आळवणी झाल्यानंतर 4 नोव्हेंबरला 19-19 आणि मॅग्नेशियम सल्फेट ह्याची आळवणी दिली. 19-19 1.5 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो.